गोष्ट सांगणार आहे. एक लाकूडतोडा होता. तो लाकूड तोडत होता. त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. तो रडत होता. नंतर पाण्यातून एक देवी आली. तिने म्हणली, तू काय रडतोय? त्याने म्हणलं की माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आहे. देवी पाण्यात गेली आणि एक सोन्याची कुऱ्हाड आणली. तिने म्हणली, हे तुझी कुऱ्हाड आहे का? तो बोलला, नाही, ही माझी कुऱ्हाड नाही. देवी परत पाण्यात गेली आणि मग वरी आली आणि चांदीची कुऱ्हाड आणली. तिने म्हणली, ही तुझी कुऱ्हाड का लाकूडतोडा? ते बोलला, माझी कुऱ्हाड नाही. परत पाण्यात गेली आणि लाकडाची कुऱ्हाड आणली. तर हीच माझी कुऱ्हाड. मग तिन्ही कुऱ्हाड त्याला खरं बोलल्यामुळे त्याला मिळाली. तिन्ही कुऱ्हाड. आपण पण लाकूडतोड्यासारखे खरे बोलूया. आज एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे भिकारी. एक भिकारी राहत होता. त्याला ना पैसे भीक मागत होता. त्याने म्हणले, मी केव्हा उपाशी राहतो किंवा आता खाऊन राहतो. मला आता मला जगायचं नाही, जीवन जगायचं नाही, आता मी मरणार, असं बोललं भिकारीने. मग एक देव आला. त्याने म्हणले, तुला काय पाहिजे? त्याने म्हणले, मला सोनं दागिने असं पाहिजे, चांदी सोनं असं पाहिजे.